आणि यानंतरची बातमी दिल्लीतून उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याची। उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याचा आजचा तिसरा दिवस आहे। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953959370। आणि या दिल्ली दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी सुद्धा गाठी भेटींचा सिलसिला सुरू राहणार आहे। उपराष्ट्रपती जगदीप धनखड, सोनिया गांधी आणि सुनीता केजरीवाल यांची उद्धव ठाकरे भेट घेतील अशी माहिती आहे। सोमेश कोलगे आपल्याला अधिक अपडेट देतील। सोमेश, तिसरा दिवस, तिसऱ्या दिवशीही गाठी भेटींचा सिलसिला सुरू आहे। आज कुणाकुणाची भेट होणार आहे आणि त्यामागची कारणं काय आहेत? प्रज्ञा, उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याचा तिसरा आणि शेवटचा दिवस आज आहे आणि आज उद्धव ठाकरे हे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची भेट घेणार आहेत। आता आपण पाहू शकतो पाठीमागे संजय राऊतांचं घर आहे आणि याच घरामध्ये उद्धव ठाकरे थांबलेत। आता अगदी 9 वाजताच्या सुमारास उद्धव ठाकरे हे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची भेट घेण्यासाठी जाणार आहेत। त्यानंतर सुनीता केजरीवाल यांची भेट घेणार आहेत। यापूर्वी ज्यावेळी उद्धव ठाकरे दिल्लीत आले होते तेव्हा सुद्धा ते अरविंद केजरीवाल यांच्या घरी गेले होते त्यांची भेट घेण्यासाठी आणि आता ज्यावेळी उद्धव ठाकरे दिल्लीत आले तेव्हा सुद्धा ते सुनीता केजरीवाल यांची भेट घेणार आहेत। त्यानंतर मग संध्याकाळी अतिशय महत्वाची भेट आहे ती काँग्रेसच्या सोनिया गांधी यांच्यासोबत उद्धव ठाकरेंची भेट होणार आहे। या भेटीत बरेच काही निर्णय होऊ शकतात, बऱ्याच महत्वाच्या चर्चा होऊ शकतात। कारण एका बाजूला मुख्यमंत्री पदाचा चेहरा अजूनपर्यंत महाविकास आघाडीने ठरवलेला नाही, उद्धव ठाकरेंना ठरवण्यात यावं अशी शिवसेनेची इच्छा असल्याचं समजते। दुसऱ्या बाजूला जागा वाटपाचा प्रश्न आहे। अनेक निवडणुकांच्या दृष्टीने सध्याचे जे गणित आहे त्या गणितानुसार शिवसेनेचा रोल, शिवसेनेची भूमिका आणि शिवसेनेचा वाटा किती असणार याबाबत देखील उद्धव ठाकरे काही प्राथमिक चर्चा, मोर्चे बांधणी करू शकतात। त्यामुळे परवा झालेली उद्धव ठाकरेंची रमेश चेन्नीतला यांच्यासोबतची बैठक, त्यानंतर काल मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधींसोबत झालेली बैठक आणि भेट आणि मग आज सोनिया गांधींची होणारी भेट, या अशा 3 दिवस सलग भेटी झाल्यानंतर उद्धव ठाकरे एक फॉर्म्युला घेऊन तयार होतील कदाचित आणि त्यानंतर मग महाविकास आघाडीचं भवितव्य या सगळ्या भेटींच्या फलितावर अवलंबून असेल। प्रज्ञा। सोमेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।